नमस्कार. आपण या ठिकाणी दिंडी आहे जी हातोळा तालुका स्टेट बीडवरून आली आहे. त्यांच्याकडे आपण जाणून घेऊ की त्यांचा काय अनुभव आहे, काय म्हणणं आहे, त्यांचे कसा प्रवास चालू आहे, किती किलोमीटर ते आले आणि कसं पुढे जाणार आहे. 2 मिनिटं जाणून घ्यायचा प्रयत्न करू. बोला महाराज. आम्ही जवळजवळ 15-20 वर्षापासून आम्ही दुसऱ्या गावामध्ये दिंडीमध्ये सहभागी होत होतो. परंतु आमच्या उत्स्फूर्तीने आमच्या गावकऱ्यांच्या वतीने आम्ही 3-4 वर्षापासून आमच्या गावातून पायी दिंडी सोहळा काढलेला आहे. अशा आमच्या गावामधून पंचक्रोशीतील आमचे वारकरी आमच्यामध्ये सहभागी होतात. साधारण आता सध्या 80 ते 90 वारकऱ्यासह आम्ही प्रवास करतोय. आजपर्यंत आम्ही जवळजवळ 40 किलोमीटरचा प्रवास आजपर्यंत केलेला आहे. या दिंडीच्या माध्यमातून गायन वादन याच्यामधून आम्ही जवळजवळ 15-20 वर्षापासून आम्ही दुसऱ्या दिंडीमध्ये सहभागी होत होतो. आमच्या ग्रामस्थांनी विचार केला आणि त्या हातोळण औरंगपूर या गावामधून आम्ही 3 वर्षापासून पायी दिंडी सोहळा हा सुरू केलेला आहे. या दिंडी सोहळ्यामध्ये परिसरातील सर्व भाविक भक्त मंडळी मिळून, महिला मंडळी मिळून आम्ही सर्व या भक्तीमध्ये सहभागी होऊन भगवान परमात्म्याच्या आम्ही भेटीला चाललेलो आहोत. याच्यामध्ये आमचे सर्व वारकरी या भजन वादनामध्ये, गायनामध्ये आम्ही सर्व महिला मंडळी मिळून सहभागी होऊन आनंद घेत आहोत. हा आमच्या दिंडीचा आतापर्यंत आनंद आहे, हा अनुभव आहे. रामकृष्ण हरी. बरं, मला एक 2-4 प्रश्नांची उत्तर द्या. आषाढी एकादशीला आणखीन एक काय नाव आहे? देवशयनी एकादशी. बरोबर. देवशयनी एकादशीला आपले लाडके प्रिय भगवान विष्णू, पांडुरंग, विठ्ठल 4 महिन्यासाठी योग निद्रेमध्ये जातात. बरोबर आहे. त्याच्यानंतर कार्तिक एकादशीला परत ते जागृत होऊन पुन्हा सृष्टीचा भार सांभाळतात. त्या काळामध्ये देवादिदेव महादेवाचं आगमन होतं. श्रावण महिना सुरू होतो. बरोबर आहे. देहू आणि आळंदी कोणत्या नदी किनारी वसलेले? इंद्रायणी. आळंदीचं आणखीन एक नाव काय आहे? अलंकापूर. ज्ञानेश्वरीचं एक नाव काय आणखीन? भावार्थ. बरोबर आहे. बरं, आपले जे प्रिय भगवंत आहे विष्णू, प्रिय भगवंत विष्णू, लाडके भगवंत विष्णू यांची एक पूर्ण यात्रा चालू आहे. तिचं नाव सांगता येईल का? सध्या 2-3 दिवसापूर्वी सध्या एक यात्रा चालली आहे, जगन्नाथ यात्रा चालली आहे. जगन्नाथ. बरोबर आहे. भारतातील सगळ्यात प्रसिद्ध, आपली सुद्धा प्रसिद्ध आहे, जगभरात प्रसिद्ध आहे. पण जगन्नाथ यात्रा सुद्धा 2-3 दिवसापूर्वी सुरू झाली आहे. बरोबर आहे. वृक्षवल्ली आम्हास्वरे कोणी म्हणलेलं आहे माऊली? तुकोबारायांनी. बरं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले. संत तुकाराम महाराजांचं जन्मस्थान कोणतं आहे? आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचं अच्छा. पण ऍक्च्युली ते तापेगाव तालुका पैठण असं आहे. संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? पैठणला आहे. बरं. संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कुठे आहे? पंढरपूरला कोणती नदी आहे? चंद्रभागा. बरं. प्रश्न असा आहे की हरिपाठामध्ये किती अभंग आहेत? 27 अभंग आहेत. बरं बरं. आता महाभारताचा मराठीत अनुवाद कुणी केलाय? महाभारताचा मराठीत अनुवाद ज्ञानेश्वर माऊलींनी केला आहे. गीता माऊलींनी केला आहे. धन्यवाद. जय रामकृष्ण. जय हरी विठ्ठल.